नमस्कार, माझं नाव सृजन. आपली संस्था अशा मुलांसाठी काम करते ज्यांचे सिंगल पॅरेंट्स आहेत किंवा ज्यांचे पॅरेंट्स कैदेमध्ये आहेत अशा मुलांसाठी काम करते किंवा जे भटके मुलं आहेत किंवा सिग्नलवरती भिक्षा मागतात अशा मुलांसाठी 17 वर्षापासून काम करत आहोत. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज असते, नाही तर ते मग गुन्हेगारीकडे वळतात. आपल्या संस्थेच्या 2 शाखा आहेत. तळेगाव दाभाडे येथे एक आणि बार्शीमध्ये एक. तळेगाव दाभाडे येथे 32 मुलं आहेत आणि बार्शीमध्ये 70 असे 102 मुलं संस्थेमध्ये रेसिडेन्शियल आहेत. आणि आपली संस्था ही लोकशाही संस्था आहे, लोकशाही शाळा आहे. लोकशाही शाळा म्हणजे नेमकं काय, तर आपल्याकडे कोर्ट सिस्टम आहे, बँक सिस्टम आहे आणि मुलं मासिक बजेट देखील काढतात. आता ही कोर्ट सिस्टम म्हणजे ही कोर्ट सिस्टम का स्थापन करावीशी वाटते, तर आपल्याकडे तंटमुक्तीचा अध्यक्ष ऑलरेडी होता, पण त्याच्याकडून जे भांडण मिटत नव्हतं ते आपण न्यायालयामध्ये आणतो आणि मुलंच वकील निवडतात आणि न्यायाधीश देखील मुलंच निवडतात बहुमताने आणि अशा प्रकारे कोर्ट भरवलं जातं. आणि न्यायाधीश जे निकाल देतो ते पॉझिटिव्ह असतं. पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार तू करणार किंवा एखाद्या रूमचा साफसफाई तू ठेवणार इतक्या कालावधीसाठी. त्याच्यानंतर मासिक बजेट. आता हे मासिक बजेट का काढावं असं वाटलं, तर फुकटची किंमत कोणालाच नसते, हे आहे खरं आणि हे आम्हाला मुलांच्या कृत्यातून जाणवत होतं. तर हे जेव्हा आम्ही पहिलं मासिक बजेट काढलं तर त्या मुलांना आश्चर्य वाटलं की खरंच संस्थेला एवढा खर्च लागतो का महिन्याला. आणि त्याच्यानंतर मग मुलांमध्ये बदल जाणवला आम्हाला हे काढल्यानंतर. आणि मग जसं की उदाहरणार्थ मुलं अन्न वेस्ट कमी केलं त्यांनी. त्याच्यानंतर आता बँकेची स्थापना का करावीशी वाटली, तर जे सिंगल पॅरेंट्स मुलं आहेत किंवा काही मुलांना भेटायला त्यांचे नातेवाईक यायचे, तेव्हा मग ते त्याला पैसे द्यायचे आणि मग पैसे मुलं स्वतःजवळ ठेवायचे, पण कालांतराने पैसे चोरीला जायचे. मग पैसे घेतले कोणी हे मुलं सांगत नव्हते. त्यासाठी मग बँकेची स्थापना केली. आणि ही बँक ह्याच्या स्थापन करण्यामागचं अजून एक कारण म्हणजे की अजून काही व्यक्तींना बँकेचा व्यवहार येत नाही किंवा स्लिप भरता येत नाही, पण ते मुलं आत्तापासूनच शिकत आहेत आणि हे सगळं मेंटेन मुलंच ठेवतात. आणि हे मेंटेन ठेवण्यासाठी बँक मॅनेजर आहे जो की आपण निवडणुकीतून निवडतो आणि हे मुलांचं वोटर आय डी आणि निवडणूक तशा प्रकारे पार पाडली जाते. आणि काही संस्थांमध्ये चोरी मेंटेन करण्यासाठी रेक्टर असतं, पण आपल्या इथे हे देखील काम मुलंच करतात. बहुमताने जो निकाल येतो तो इथं मुलं लिहितात आणि प्रत्येक वेळेला चांगलं किंवा उत्कृष्ट नसताना काही वेळेस निराशाजनक देखील असतं स्वयंपाक. तर मग अशा वेळेस आपण काय करतो, जे स्वयंपाक बनवतात ताई त्यांना सांगतो की काय बदल करायचा आहे. आणि बार्शीचा प्रकल्प आहे तो पूर्ण माळरान होता तिथे, आता तिथे बदल झालेला आहे. 1,500+ झाडं जगवले आहेत आपण. आणि जेव्हा आपण झाडं लावायचो तेव्हा आपण काय करायचो की मुलांना तिथे आंघोळ करायला लावायचं, ताट धुवायला लावायचो, हात धुवायला. मग तिथे पाण्याची कमतरता होती, पण आपण तरी झाडं जगवली.